इथं पवनचक्कीच्या बद्दलच्या बनवण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या स्टोअर केल्या जातात, इथं ठेवल्या जातात. नागालँड पासून चेन्नई, हैदराबाद जे काही असतील त्या शहरातून ट्रान्सपोर्ट माल होतो इथे येतो. पूर्वीच्या पेक्षा आता इथे कडक परिस्थिती आहे. त्याचं कारण असं आहे की आता काही घडू शकतो. आत्ताही पोलीस या ठिकाणी आहेत. पोलीस 24 तास कदाचित या ठिकाणी थांबतात किंवा आवादा कंपनीचा परिसर आणि आवादा कंपनीची ग्राउंड रिपोर्ट आपल्याला जो दाखवायचा होता त्याच्यामध्ये काय ते नेमकं होतं, इथं फक्त माल स्टोअर केला जातो. नमस्कार, मी गणेश पोकळे. मी आत्ता उभा जिथं आहे त्याच्या ठिकाण तुम्हाला सांगतोच. परंतु गेली 1.5 महिना ते पावणे 2 महिन्यापासून महाराष्ट्रभर आणि काही अंशी देशभरात ज्या ठिकाणाची, ज्या गोष्टीची, ज्या कंपनीची, ज्या गावाची चर्चा आहे ते मसाजोग आणि ही आवादा कंपनी. तर मी आत्ता आवादा कंपनीच्या परिसरामध्ये आहे. या कंपनीचे सिक्युरिटी होते अशोक सोनवणे, यांना मारहाण झाली, खंडन त्यांच्याकडे मागण्यात आली आणि त्याच्यानंतर संतोष देशमुख मध्यस्थी केल्याने त्यांना पुन्हा मारहाण आणि पुढे त्यांचा खून, या सगळ्या घटनाक्रमाची तुम्ही गेली पावणे 2 महिन्यापासून ऐकतायत त्या घटनेला. तर ही सगळी मसाजोग कंपनी आहे. हे बघा तुम्ही 30 ते 35 एकरी बघा हा एरिया आहे. तुम्हाला मी कंपनी दाखवतोय आता. ही आता अनेक ठिकाणी ह्या कंपनीविषयी बोललं गेलं. हे बघा सगळी व्हिज्युअल्स तुम्हाला पाहायला मिळतील. काय आहे इथं म्हणजे पवनचक्की बनत नाही. इथं पवनचक्कीच्या बद्दलच्या बनवण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या स्टोअर केल्या जातात, इथं ठेवल्या जातात. नागालँड पासून चेन्नई, हैदराबाद जे काही असतील त्या शहरातून ट्रान्सपोर्ट माल होतो इथे येतो. इथं आता सिक्युरिटीची संख्या पूर्वी कमी होती, 4-5 सिक्युरिटी, आता 10 वर गेली. त्या प्रकरणानंतर सिक्युरिटी वाढवली. हे बघू शकतो तुम्ही, बॅरिकेड्स लावले गेले सगळ्या. पूर्वीच्या पेक्षा आता इथे कडक परिस्थिती आहे. त्याचं कारण असं आहे की आता काही घडू शकतो. आत्ताही पोलीस या ठिकाणी आहेत. पोलीस 24 तास कदाचित या ठिकाणी थांबतात किंवा दिवसातनं बऱ्याच वेळेस ते राऊंड मारतायत. आता ही जी कंपनी आहे ह्या कंपनीतल्या बऱ्याच सिक्युरिटीशी बोलण्याचा, संपर्काचा मी प्रयत्न केला, परंतु आपल्याशी ते बोलत नाहीत. आपल्याशी संपर्क करण्यासाठी नकार देतात. काय अडचणी त्यांच्या असतील किंवा त्यांना बोलायचं नाही आता माध्यमांसमोर, असं त्यांचं मत आहे. जर संपर्क झाला ते बोलता येईल, मी कोणाशी बोलू शकतो. परंतु लेट्सअप मराठीला ही सांगायचं होतं की आवादा कंपनीचा परिसर आणि आवादा कंपनीची ग्राउंड रिपोर्ट आपल्याला जो दाखवायचा होता त्याच्यामध्ये काय ते नेमकं होतं, इथं फक्त माल स्टोअर केला जातो, म्हणजे पवनचक्कीचे बनतायत. आणि आता सिक्युरिटीशी मी काय बोललो ते त्यांचं असं मत आहे की आता ते प्रकरण घडल्याच्या नंतर 10 दिवसांनी आम्हाला इथं कामाला बोलवलं. 10 दिवस त्यात गॅप पडला. मध्ये अशोक सोनवणे जे सिक्युरिटी काम करत होते त्यांना मारहाण झालं, त्यांनी सोडून दिलं, नंतर ते आले. आता ह्या ठिकाणी काही स्टोअर माल होतोय बघा. आणि तुम्हाला मी दाखवतो पलीकडे जे पवन चक्का आहे त्याच्या आवादा कंपनीचे, म्हणजे इथं ज्या बनल्या 4 पवन चक्का आहेत. 4 कंपन्या आहेत, उभा आहेत आता पवन चक्का, आणि पुढच्या पवन चक्क्याचं काम चालू आहे. तुर्तास लेट्सअप मराठीने आता ग्राउंड रिपोर्ट तुम्हाला एवढंच दाखवला. याच्या पलीकडे जाऊन आवादा कंपनी संदर्भातल्या काही लोकांशी बोलता येईल, त्याच्याशी काही तुम्हाला बातचीत करता येईल आणि आणखी काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करू. पण सध्या तरी हे सगळं 35-30 एकर मध्ये आहे. आणि पूर्वी त्या कंपनी सुरळीत काम चाललं होतं, पण मध्ये खंडणीचा विषय आला नंतर संतोष देशमुखांनी, कारण त्यांच्या गावाला यातनं काही पैसे मिळतील, त्याचा काही लाभ होऊ शकतो आर्थिक, आणि आपल्या गावाची जमीन त्यात चालली, तर त्यांनी त्या मुवाजाने कंपनीला ही जमीन दिली. कंपनीने काम केलं, सुरळीत चालू होतं. परंतु मधल्या काळात खंडणीचा विषय आला आणि त्याच्यामध्ये राजकीय जातीय समीकरण गेले, एखाद्याचा खून होतो, इथपर्यंत पोहोचलंय. एखाद्या आवादा कंपनीचं काम चालू असताना राजकीय हस्तक्षेप झाल्यानंतर काय होऊ शकतो हे आपल्या महाराष्ट्राने पाहिलं. पुढचे अपडेट देऊ, तुर्तास थांबूयात. लेट्सअप मराठी, आवादा कंपनी, मसाजोग केज.